आता आम्ही निघालो आहे देवगिरी म्हणजेच दौलताबाद किल्ला बघण्यासाठी। शहागंज औरंगाबाद इथून आम्ही बसनी बसलो आणि ही बस आम्हाला देवगिरीपर्यंत सोडेल। बस आपल्याला देवगिरी किल्ल्याच्या थोडं आधी सोडेल, तिथून आपल्याला पायी जायचं आहे। थोड्या 2 मिनिटाचा रस्ता आपण पायाने चालत गेलं की आपण पोहोचू देवगिरी किल्ल्याजवळ, म्हणजेच दौलताबाद किल्ल्याजवळ। हाच तो दौलताबाद किल्ला। इथून आपल्याला तिकीट काढायचे आहे आणि देवगिरी किल्ल्यामध्ये जायचे आहे आतमध्ये। आम्ही गेलो होतो तेव्हा शाळेची सहल वगैरे सुद्धा आली होती, तेव्हा आम्ही मस्त मुलांसोबत मिळून आतमध्ये गेलो होतो। किल्ल्याच्या सुरुवातीलाच या तोफा वगैरे इथे ठेवलेल्या आहेत। बहुतेक या तोफा वेगवेगळ्या ठिकाणावरून इथे आणून ठेवलेल्या आहेत। वेगवेगळ्या किल्ल्यावरून यांना आणले आणि इथे ठेवलेले आहेत। कोणताही किल्ला घुमायला गेलं की तो घाई गडबडीत फिरायचा नाही, बढिया आरामात प्रत्येक वस्तू आपण तिची बघायची, कारण दुसऱ्यांदा आपण त्या ठिकाणी जाऊच असं होत नाही, म्हणून बारकाईने मी या किल्ला बघत होतो। थोडं समोर गेलं की डाव्या साईडला तुम्हाला ही सरस्वती विहीर दिसेल आणि जी तुम्हाला समोर दिसत आहे ती सरस्वती विहिरीविषयी माहिती। आणखी थोडं समोर गेलं की आपल्याला हे एक ग्राउंड दिसेल आणि या ग्राउंडच्याच उजव्या हातावर एक मंदिर तुम्हाला दिसेल। देवीचे ते मंदिर आहे। पुन्हा थोडं समोर आलो की आपल्याला ही मेंढी तोफ दिसेल। मेंढी तोफ यासाठी कारण या तोफेचे तोंड मेंढीसारखं बनलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि या तोफेची विशेषता म्हणजे या तोफेचा गोळा 12 किलोमीटरवर दूर जाऊ शकतो आणि ही तोफ जर शत्रूच्या ताब्यात आली तर तिचा वापर हा किल्ला तोडण्यासाठी, म्हणजेच या तोफेचा गोळा किल्ल्यावर टाकू नये शत्रूने, म्हणून ती फक्त अर्धीच घुमते, पूर्ण ती घुमून किल्ल्याच्या दिशेने ती घुमत नाही। ही या तोफेची विशेषता आहे। ही त्या तोफेविषयी माहिती या ठिकाणी दिलेली आहे, जे तुम्ही बघत आहात। आता आपण खाली उतरून पुन्हा ही मुलं जिथून आली तिकडे जाणार आहोत। ही मुलं रिटर्न येत आहे आणि हा एक प्रकारचा पूल पार करून आपल्याला समोर यायचं आहे। आणि या किल्ल्याची विशेषता म्हणजे या किल्ल्याच्या रस्त्यामध्ये जे अंधेरी बनलेली आहे, भूलभुलैयाचा रस्ता बनलेला आहे, तो या किल्ल्याची विशेषता आहे। आणि तीच भूलभुलैया बघण्यासाठी लोक इथे येतात। हीच ती भूलभुलैया आता आपण पार करणार आहोत। मी जेव्हा या भूलभुलैयामध्ये गेलो होतो तेव्हा खरंच इथे विसरलो होतो, म्हणजे रस्ता पार करताना समोर जायचं तर रिटर्न त्याच रस्त्यावर मी आलो होतो। थोडा वेळ लक्षात येतात ही भूलभुलैया आपल्याला समजून येते। शत्रूला चकमा देण्यासाठी ही भूलभुलैया इथे बनवली होती। मोबाईलच्या प्रकाशाने तुम्हाला समोरच्या व्यक्ती दिसत आहे। मोबाईलचा टॉर्च तुम्ही बंद केला तर बघा पूर्ण अंधार तिथे होतो।
आणखी थोडं समोर गेलो की आपल्याला तिथे गणपतीचे मंदिर दिसणार. आधी त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मग समोर किल्ला आपल्याला चढायचा आहे. आम्ही तिथे गेल्यावर प्रसाद वगैरे आजीकडून घेतला होता आणि मग पुन्हा समोर किल्ला चढायला निघालो होतो. किल्ल्याच्या आखरी पायऱ्या 10-20 पायऱ्या तिथे कामसुद्धा चालू होतं किल्ला व्यवस्थित करायला. आणि किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर आम्ही आलो. किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर एक मोठी तोफ ठेवलेली आहे जी तुम्ही बघत आहात. देवगिरी किल्ला बघितल्यानंतर देवगिरी किल्ल्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरूळ येथील लेणी बघायला आम्ही आलेलो होतो. तर हा जास्तीत जास्त अर्ध्या तासाचा रस्ता होता, म्हणून आम्ही अजिंठा बघितल्यानंतर वेरूळ बघायलाच पाहिजे या धारणेने आम्ही वेरूळ येथे आलो. आणि तुम्ही देवगिरी किल्ला आणि वेरूळ हे एका दिवसामध्ये कंप्लीट करू शकता. वेरूळ हे सविस्तर बघायचं म्हटलं तर इथे परिपूर्ण 1 दिवस तर लागतोच, पण आम्ही या ठिकाणी असलेले कैलास मंदिर हे प्रमुख असल्याने जास्तीत जास्त कैलास मंदिर बघितलं आणि मग तिथे थोडं लवकर आणि शॉर्टकटमध्ये फिरलो. आपल्या आईवडिलांसोबत आलो तर या 34 लेणी पायी घुमणे पॉसिबल होत नाही, म्हणून या ठिकाणी एका रिक्षाची पण व्यवस्था केलेली आहे, ज्यासाठी तुम्हाला पैसे पे करावे लागते. या ठिकाणची विशेषता म्हणजे इथे काही लेणी हिंदू लेणी आहेत, काही बौद्ध लेणी आणि काही जैन लेणी आहेत.